सांगा कशाने रिप्लेस करणार आपण त्याला, केअरफुली बघा. ओके बघा, टू होम म्हणजे कोणाला, डिड यू स्पीक ऑन द टेलिफोन, तू कोणाला टेलिफोनवर बोलला. राईट, टू होम, राईट, टू होम येतं. फोर्थ नंबरचं घ्या, ही सेड धीस आर माय चिल्ड्रन. आता त्या धीसचं जागी काही येईल रे. ओके, ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. काय ना, कारण आर माय चिल्ड्रन आहे ना, आर माय चिल्ड्रन. आर कधी वापरतो, जर प्लुरल, जर तुमचं प्रोनाऊन असेल, नाऊन असेल. ओके, तिथे काय पाहिजे, दीज. ओके, धीस आपण वापरतो, धीस. ओके, अँड धीसचा प्लुरलसाठी काय करतो आपण, दीज. ओके, दीज करेक्ट येतं. सो दीज आर माय चिल्ड्रन, शी सेड. ओके, नेक्स्ट, द शॉप्स हेअर क्लोज अप ऑन 7 PM. सो करेक्ट काय असेल रे, कुठलं प्रिपोजिशन आपण तिथे यूज करणार करेक्ट, विच वन इज करेक्ट प्रिपोजिशन. ओके ठीक आहे, ऑन नाही तर इथे आपण काय करतो, ॲट. ए शॉप हिअर क्लोज ॲट 7 PM. ऑन थोडी यूज करतो, टाईमसाठी आपण ॲट यूज करतो ना, ॲट 7 o'clock, ॲट 3 o'clock एक्सेट्रा. राईट, नेक्स्ट 6 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. द विंड हॅड ब्ल्यू अवे द पेपर. करेक्ट, तर ब्ल्यूच्या जागी आपण काय यूज करणार. ओके ओके ओके, बघा आता बऱ्याच जणांनी बऱ्याच जणांचं थोडं मिस्टेक होते. ओके, कसं होते बघा, इथे काय आहे, द विंड हॅड आहे. हॅड कधी यूज करतो रे आपण, हॅड जो आहे आपण पास्ट परफेक्ट टेन्समध्ये यूज करतो. मीन्स एखादी ॲक्शन पास्टमध्ये कंप्लीट झाली त्यासाठी. सो हॅड असेल तर याला V3 यूज करतो आपण. ओके, मग बरोबर, ब्लोचं सेकंड फॉर्म आहे ब्ल्यू, अँड थर्ड फॉर्म येतं ब्लॉन. ओके, ऑप्शन 3 कडे आहे तुमचं थर्ड फॉर्म. ठीक आहे, ब्लो, ब्ल्यू अँड ब्लॉन. नेक्स्ट आहे 7 नंबरचं, आय कॅन स्विम ॲज गुड ॲज राईड ॲज अ हॉर्स. इथे काय करेक्ट यूज करणार आहे आपण. ओके चला, आता तुमचा काही व्यवस्थित आवाज येत नाही आहे. ऐका, तुमचा काही व्यवस्थित आवाज येत नाही आहे. चिल्लर असेल तर बिस्किटचा पुडा सांगतो, तेवढं नाही. पाकिटात 50 50 आहे तर हो, हा 50 आहे पाकिटात आहे. एक मिनिट. चला सॉरी. आता बघा इथे काय, बघा इथे जर बघितलं, आय कॅन स्विम. ठीक आहे, मी पोहू शकतो आणि तसंच घोडा पण राईड करू शकतो. त्याला आपण काय म्हणा, ॲज वेल ॲज. ओके, ॲज वेल ॲज करेक्ट येतं. आय कॅन स्विम ॲज वेल ॲज राईड अ हॉर्स. ॲज गुड ॲज नाही, ॲज वेल ॲज येतं. ओके, ऑप्शन 2 करेक्ट येतं. 8 नंबरचं काय, ही लाईक्स गो टू द मूवीज. काय येईल तिथे. ओके ओके,
आता बघा इथे आपल्याला वाटेल सर इथं गोज यायला पाहिजे कारण ही आहे. ओके, बट इथे हे येत नाही आहे. बरोबर, कारण बघा इथे काय येतं, ही लाईक्स गोईंग टू द मूवी हे करेक्ट येतं. आपण कसं म्हणतो, आपण म्हणतो की नाही स्कूलिंग वर्ड ऐकला का, स्कूलिंग. तुमची स्कूलिंग कुठं झाली, राईट राईट, तर आपण म्हणतो ना स्कूलिंग, सेम ॲज तुम्हाला यूज करायचं आहे, गोईंग येतं करेक्ट. नेक्स्ट घ्या, द गार्डनर टेक केअर इन द गार्डन. टेक केअर इन अ गार्डन याच्या जागी काय येतं सांगा. मला आमचं बाकी 40 रुपये आहे जरा सर. किती 2 सांग का? सो बघा, द गार्डनर टेक केअर इन द गार्डन का नाही, टेक केअर कशाचं तो काळजी करतो किंवा कशी देखभाल करतो तो, गार्डनची. ऑफ पाहिजे ना, द गार्डनर टेक केअर ऑफ द गार्डन, ऑफ द गार्डन पाहिजे ना, गार्डनची इन कसं येईल, सो ऑफ करेक्ट येतं. नेक्स्ट घ्या, आय एक्सेप्ट. बघा एक्सेप्ट आहे इथं, एक्सेप्ट. एक्सेप्ट म्हणजे काय, त्याला सोडून. आय एक्सेप्ट हिम, त्याला सोडून, टू मेक अन अनाउन्समेंट सून. ओके, तर त्याला सोडून टू मेक अन अनाउन्समेंट टू हिम काय अर्थ येतो का, नाही आहे, तर काय येईल रे. ओके, आता हा एक्सेप्ट म्हणजे काय, ओके चला. आता इथे बघा एक्सेप्ट, एक्सेप्ट म्हणजे काय, सोडून एखाद्या गोष्टीला आपण म्हणतो ना. ओके, ऑल स्टुडंट केम टू द पार्टी, केम टू द स्कूल एक्सेप्ट द रामला सोडून सगळेजण आले, लाईक दॅट. सो इथे ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे होते, स्वीकारणे, टू गेट समथिंग. एक्सपेक्ट म्हणजे काय, आशा आपण म्हणतो ना, ठीक आहे, की असं होईल तसं व्हायला पाहिजे, आपलं काहीतरी आशा असते ना, राईट, एक्सपेक्टेशन, राईट. सो आय एक्सपेक्ट हिम, राईट, टू मेक अन अनाउन्समेंट, तर ऑप्शन 4 करेक्ट येतं. ओके चला, क्वेश्चन नंबर बघा 3 आहे. याच्यामध्ये काय गिवन आहे बघा, आयडेंटिफाय द वर्ड मिसिंग द गिवन फॉलोइंग सेंटेन्सेस. कुठला वर्ड मिसिंग आहे फाइंड आउट करायचं तुम्हाला. हां हां चलो ठीक आहे, कुठला वर्ड मिसिंग आहे फाइंड आउट करा. बघा, फॉर, टू, द आणि यू हॅव बी वेल बिहेव इन ग्रॅनीज हाऊस. ओके, काय तुम्ही तिथे यूज कराल मला सांगा, आता काय मिसिंग आहे त्याच्यामध्ये. अरे अरे बघा, द असेल किंवा नसेल, दनं काही काही स्पेसिफिक मिनिंग येत नाही आहे, लक्षात ठेवा. तुम्ही एखादा आर्टिकल एखाद्या सेंटेन्समध्ये घेतला आणि घेतला नाही तर काही एवढा काही फरक पडत नाही, घेतला तरी चालतो आणि नाही घेतला तरी चालतो, बरोबर. तेवढा काही फरक पडत नाही मिनिंगमध्ये. कशामध्ये, तर मिनिंगमध्ये, मिनिंगमध्ये फार फरक पडत नाही. बट जर प्रिपोजिशन जर तुम्ही घेतला किंवा घेतला नाही, काही जर सोडून दिला तर फरक पडतो, ठीक आहे. बघा, यू हॅव बी, यू हॅव बी, आता मला सांगा यू हॅव बी कुठे वर्ड आहे का रे, ग्रामॅटिकली करेक्ट आहे का ते. यू हॅव बी कधी आपण यूज करतो का. ओके, यू हॅव टू म्हणजे आपण म्हणतो ना तुला असं करायला पाहिजे, राईट. यू हॅव टू गो देअर, तुझं जायला पाहिजे, करेक्ट. मग यू हॅव टू बी वेल बिहेव इन ग्रॅनीज हाऊस. ओके, तर इथं काय आहे, टू मिसिंग आहे. आपण तुला असं तू असं वागायला पाहिजे. यू हॅव टू बिहेव, यू हॅव टू वेल बिहेव, राईट. टू बी हे चालतं, राईट, टू बी वेल बिहेव, तर टू तिथे आपल्याला पाहिजे, राईट. हे लक्षात ठेवा. थोडंसं हे मला तुम्हाला माहिती आहे थोडं वेगळं जातं, कारण आपण तुम्ही लक्षात ठेवा. आपण काय म्हणतो, समजा तुम्हाला मी असं म्हटलं, तू अभ्यास करायला पाहिजे. ओके,
तू चांगला अभ्यास करायला पाहिजे. मी काय म्हणणार, यू हॅव टू स्टडी वेल. हॅव टू आपल्याला लावून लागतं. करायला पाहिजे म्हणलं की हॅव टू असतं, हॅज टू असतं. ओके, करायला पाहिजे होतं म्हणलं तर हॅड टू यूज करायचं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. द बॉय क्राईड अँड वुल्ड लिसन टू एनीवन. काय यूज करणार, कुठं करणार, सांगा. काय मिसिंग आहे? ओके, द बॉय क्राईड, रडला, अँड वुल्ड नॉट लिसन टू एनीवन, आणि कोणाचं त्यांना ऐकलं नाही. वुल्ड नॉट, वुल्डंट लिसन टू एनीवन. ऑप्शन 4 करेक्ट आहे तुमचं. ठीक आहे, थर्ड नंबरचं घ्या. दे वर्क इन द सिटी बट हाऊसेस आर इन द सबर्न. ओके, काय मिसिंग आहे, काय पाहिजे तिथं? यस, बघा, दे वर्क इन द सिटी, ते सिटीमध्ये काम करतात. ओके, बट हाऊसेस आर इन द सबर्न, बट घरे जे आहेत ते सबर्न्समध्ये आहेत, म्हणजे ग्रामीण समजा काहीतरी. ओके, मग कोणाची घरं, तर त्यांचे घरं, म्हणजे देअर पाहिजे ना आपल्याला इथं. ओके, दे वर्क इन द सिटी बट देअर हाऊसेस, देअर पाहिजे नाही तर बट नंतर. सो ऑप्शन 1 तुमचं काय येतं इथं करेक्ट येतं. हे लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट घ्या. डोंट लेट युअर लेफ्ट हँड नो युअर राईट हँड इज डुईंग. काय इनकरेक्ट आहे, केअरफुली रीड करा आणि बघा काय आहे त्याच्यामध्ये. विच वन इज करेक्ट और विच वन इज इनकरेक्ट. सो बघा, डोंट लेट युअर लेफ्ट हँड नो व्हॉट युअर राईट हँड इज डुईंग. ओके, डोंट लेट युअर लेफ्ट हँड नो, तुझ्या लेफ्ट हँडला सुद्धा माहीत होऊ देऊ नका की तुमचा राईट हँड काय करतोय. ओके, सो कायसाठी काय करणार आपण, व्हॉट यूज करणार. ओके, व्हॉट युअर राईट हँड इज डुईंग, व्हॉट इथं. ओके, चला नेक्स्ट घ्या. 5th नंबरचं घ्या. आय बॉट अ नोटबुक अ 10 रुपीज. सो प्राईससाठी आपण काय यूज करतो रे इथे. ओके, आय बॉट अ नोटबुक फॉर 10 रुपीज. फॉर करेक्ट आहे, फॉर इथे येतं. ओके, फॉर 10 रुपीज. नेक्स्ट वन, आय चूजन द कार्ड फॉर माय फ्रेंड्स बर्थडे. चूजन आहे, राईट, मीन्स थर्ड फॉर्म आहे कशाचा, वर्बचा. तर काय यूज करणार आपण, बरोबर, हा बरोबर, आय सोबत हॅव येतं. ओके, आय हॅव चूजन द कार्ड फॉर माय फ्रेंड्स बर्थडे, आय हॅव. ठीक आहे, अँड 7 नंबरचं घ्या. ही विलिंग टू बिगिन द वर्क. ओके, ही विलिंग टू बिगिन द वर्क नाव. ही विलिंग आहे, सो काय कुठलं हेल्पिंग वर्ब आपलं बाकी आहे रे. ओके, ओके, सो ही इज असतं. ही सोबत आपण काय करतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये इज लावतो. ओके, सो ही इज विलिंग टू बिगिन वर्क नाव. चला आता याच्यामध्ये बघा रे, याच्यामध्ये काय आहे, जे वर्ड्स आहे, जे फ्रेजेस आहेत, तुम्हाला काय करायचे, मिनिंगफुल सेंटेन्सेस करायचं आहे. ठीक आहे, लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे, बघा काही फ्रेजेस म्हणा, वर्ड्स म्हणा, हे तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, ते व्यवस्थित लावायचे आहेत
आणि एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे. ठीक आहे, मग चला इथे पहिलं सेंटेन्स काय बघा. बघा पहिलं वर्ड काय, हुज हाऊस दॅट इज मॅन. ठीक आहे, आहे लास्ट इयर वी विजिटेड. तर मला सांगा याला काय करायचं, व्यवस्थित अरेंज करायचं तुम्हाला हे सेंटेन्सला आणि एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे. काय असू शकतो रे. ओके ठीक आहे, चला बघा सिंपल आहे. काय आहे बघा, बघा हुज हाऊस, हुज हाऊस व्हॉट, हुज हाऊस नाही. तर काय होऊ शकतं बघा, वी विजिटेड. ठीक आहे, वी विजिटेड हुज हाऊस. ठीक आहे, म्हणजे बघा दॅट इज अ मॅन. ठीक आहे, कोणता मॅन नाही, लास्ट इयर म्हणजे हे तर नंतर येणार, हे तर कन्फर्म आहे. वी विजिटेड, कशाला विजिट केलं होतं आपण, विजिट कशाला विजिट केलं तर घराला, बरोबर ना. वी विजिटेड हुज हाऊस, ज्याच्या घरी आपण भेट दिली, कधी, लास्ट इयर. ओके, दॅट इज द मॅन, तो माणूस. ओके, म्हणजे डी ए सी अँड बी ऑप्शन 4 करेक्ट येतं. ओके, वी विजिटेड. आज जनरली बघा कुठलं बी सेंटेन्स जे असतं ते तर एक नाऊननं स्टार्ट होईल किंवा प्रोनाऊननं स्टार्ट होईल, लक्षात ठेवा. ठीक आहे, कधी पण कुठलंही सेंटेन्स पॅरेग्राफ असेल त्याच्यामध्ये नाऊन किंवा काहीतरी मेसेज असायला पाहिजे ना. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर हे करेक्ट येतं. त्यानंतर बघा आय हॅड. ठीक आहे, आय हॅड इट वॉज एव्हर सीन द बेस्ट मूवी. काय असू शकतं रे. ओके, चला बघा आय हॅड व्हॉट आय हॅड, की आपण असं काय म्हणू शकतो, आय हॅड द बेस्ट मूवी का नाही, इट वॉज द बेस्ट मूवी असं, इट वॉज द बेस्ट मूवी. ओके राईट, इट वॉज द बेस्ट मूवी. ठीक आहे, एव्हर सीन, आय हॅड एव्हर सीन. ठीक आहे, इट वॉज द बेस्ट मूवी आय हॅड एव्हर सीन. ओके, बघा आता एव्हर सीन बेस्ट मूवी याने ते स्टार्ट होणारच नाही. आय हॅड एखादी गोष्ट पास्टमध्ये चालू होती. ठीक आहे, इट वॉज दी बेस्ट मूवी, ती मूवी खूप छान होती. राईट, असं पण म्हणू शकतो इट वॉज. ओके, तर इट वॉज द बेस्ट मूवी आय हॅड एव्हर सीन, हे करेक्ट येतं. म्हणजे डी बी ए अँड सी, डी बी ए सी, डी नाही बी बी डी ए सी, डी बी एस सी ऑप्शन 2 करेक्ट येतं. ठीक आहे, चला ऑफ शूज. बघा आता कधी ऑफ शूजनं किंवा पेअरनं स्टार्ट होईल का, लॉसनं स्टार्ट होईल का नाही. कुठलंही सेंटेन्स बघायचं तुम्ही, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बघा आता कशानं स्टार्ट होऊ शकतं काहीतरी मिनिंग आला तर. ठीक आहे, बघा त्याच्यामध्ये होते का, ऑफ शूजनं तर होणार. ओके, बघा ऑफ शूज मीन्स वॉट नाही, असं म्हणू शकतो ना आपण. आता शूज कशाचे असतील, शूज कशाचे पेअर असतील ना. अ पेअर
ऑफ शूज, ठीक आहे. अ पेअर ऑफ शूज म्हणजे अगोदर तुमचं बी येतं नंतर ए येतं, हे करेक्ट आहे. अ पेअर ऑफ शूज करेक्ट आलं, बी ए, ठीक आहे. करेक्ट, अ पेअर ऑफ शूज हे येतं बी ए. अ पेअर ऑफ शूज शी लॉस्ट, ओके ना, शी लॉस्ट. अ पेअर ऑफ शूज शी लॉस्ट, ओके. हे येतं, ठीक आहे, शी लॉस्ट. सो याच्यामध्ये बघा आपण जर बघितलंय हे तुमचं येते शी लॉस्ट, शी लॉस्ट व्हॉट, अ पेअर ऑफ शूज, हा एक करेक्ट येतं बघा. आता बघा शी लॉस्ट अगोदर तुमचं नाऊन प्रोनाऊन येईल, ठीक आहे. शी लॉस्ट तिनं काय हरपवले, अ पेअर ऑफ शूज, ठीक आहे. म्हणजे डी सी बी ए, डी सी बी ऑप्शन 2 करेक्ट. ऑप्शन 2 तुमचं काय येतं, करेक्ट येतं, ठीक आहे. चला, तर हे तुम्ही काय करायचं आहे लक्षामध्ये ठेवायचं आहे, सिम्पल होतं. आता